नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही जागा वाटपाचा तिढा, गोंधळ आणि अशा अनेक शब्दांना नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही जागा वाटपाचा तिढा, गोंधळ आणि अशा अनेक शब्दांना आता खरं तर वेगवेगळे शब्द सांगता येतील, मात्र तो काही संपत नाहीये। खास करून महायुतीचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळी मात्र जाहीर झालेले उमेदवार असतील किंवा विद्यमान खासदार असतील यांच्या बाबतीतही पूर्णपणे विश्वासानं कोणी सांगू शकत नाही की त्यांना परत ती उमेदवारी मिळते किंवा इच्छुक असतानाही डावललं जाते। याच्याच मध्ये सर्वात महत्त्वाचा आणि एक सर्व या गोंधळाला अपवाद ठरणारा असा एक मतदारसंघ जो आहे तो अर्थातच मुंबईतला नॉर्थ सेंट्रल मुंबई आणि त्यामुळं उत्तर मध्य मुंबई जी आहे, जिथं पूनम महाजन या सलग 2 वेळा खासदार झालेले आहेत आणि त्या ठिकाणाहून खरं तर या मतदारसंघाचं एक वेगळं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर राज्यात आजची परिस्थिती महायुतीतली बघितली तर कधी ठाण्याहून, कधी नाशिकमधून, कधी पालघरच्या जागेवरून, कधी परभणीच्या जागेवरून असा प्रत्येक ठिकाणी काही ना काही वाद होताना दिसतोय। धाराशिवची जागा असेल तिथं वाद आहे। या प्रत्येक जागेवर कधी जागा ती शिवसेनेला हवी आहे, कधी राष्ट्रवादीला हवी आहे, तर कधी भाजपनंच तिथं दावा केला आहे। मात्र मी जी जागा सांगितली पूनम महाजन यांची, उत्तर मध्य मुंबई, साऊथ सेंट्रल मुंबई, ज्यामध्ये पूनम महाजन या 2 वेळा निवडून आल्यात, ती जागा त्यावर कोणीही दावा करत नाहीये भाजप वगळता। एकमेव राज्यातली एकमेव अशी ही जागा आहे ज्या ठिकाणाहून फक्त आणि फक्त भाजपचाच दावा आहे। ना तिथं शिवसेना ती जागा मागते, ना ती राष्ट्रवादी जागा मागते। मात्र एवढं सगळं असून देखील, सलग 2 वेळा विद्यमान खासदार असून देखील तिथं भाजपचा उमेदवार का जाहीर होत नाही, हा मात्र सध्या मुंबई आणि एकंदरीत सगळ्याच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। सुरुवात करूयात अर्थातच विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्यापासून। सलग 2 टर्म त्या खासदार राहिलेल्या आहेत। पहिल्या वेळी मोदी अटलेत निवडून आल्या, दुसऱ्या वेळी देखील त्यांच्या विरुद्ध नाराजी असताना देखील त्यांनाच तिकीट देण्यात आलं आणि त्या पुन्हा एकदा निवडून आल्या। दुसरी लाट मोदींची फार मोठी होती, त्यामुळे त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला। खास करून याच मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची खूप चांगली ताकद देखील होती। युतीचं त्यावेळेस गणित होतं आणि शिवसेना भाजप एकत्रित लढलं होतं, याचा देखील एक मोठा फायदा पूनम महाजन यांना झाला। मात्र आत्ता ती परिस्थिती नाही। आत्ता मात्र याच मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची एक वेगळी ताकद आहे। त्या ठिकाणी ताकदीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी काँग्रेसची देखील काहीशी प्रमाणात ताकद आहे। खास करून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या जर लक्षात घेतली तर 5 ते 5.5 लाख मतदान या ठिकाणी होते आणि याचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो भाजपला बसू शकतो। अर्थातच यावर चाचपणी सुरू आहे। मात्र या सगळ्या जागेत आता पूनम महाजन यांना तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे। याचाच काही उल्लेख करायचा झालं तर भाजपच्या ज्या मतदारसंघनिहाय ज्या बैठका पार पडत आहेत, ज्या प्रत्येक बैठकीला स्थानिक आमदार, खासदार, पदाधिकारी, सगळी नेते मंडळी जी हजर राहते, त्या ठिकाणी मात्र पूनम महाजन लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होऊन देखील अद्याप कुठेही दिसलेल्या नाहीत। विद्यमान खासदार असताना देखील अशा बैठकींना गैरहजर राहणं याचाच अर्थ त्यांना पूर्णपणे निरोप गेलाय का, की आता कुठं यायची गरज नाही, अशा पद्धतीनं त्यांनी आपापलं काम सुरू ठेवलंय का, किंवा आता मात्र आपल्याला लढवायचंच नाहीये या विचारानं देखील त्या घरी बसल्यात का हे पाहावं लागेल। मात्र सर्वेची गणितं बघितली त्यांचं राजकारणातला आणि खास करून इतक्या रणधुमाळी सुरू असतानाचा प्रेझेन्स इथं कुठं दिसत नाही, हे जर दिसलं तर मात्र पूनम महाजन यांनी स्वतःहून देखील माघार घेतली आहे असं म्हणावं लागेल आणि पक्षानं देखील त्यांना थांबायला सांगितलंय असं देखील म्हणावं लागेल। दोन्ही गोष्टी जर खऱ्या होत असतील तर मग मात्र एकमेव भाजपचा दावा असणाऱ्या या जागेवर नेमकं उमेदवार कोण, ही चर्चा पुन्हा सुरू होते। अर्थातच या चर्चेवर आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची मोठी नावं येऊन गेली आहेत। अगदी सेलिब्रिटीपासून म्हणजे अनुराधा पौडवालपासून, बॉलिवूडच्या सेलिब्रिटी चेहऱ्यांपासून ते काही मराठी तारकांपासून अशी अनेक नावं या मतदारसंघात चर्चिली गेली, याचे प्रस्ताव दिल्लीला गेले। मात्र यापैकी एकाही नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। हे सगळं होत असताना ही जागा जर ताकदीने लढवायची असेल तर मग आत्तापर्यंत उमेदवार जाहीर का नाही? खरंच भाजपला ही जागा हरण्याची भीती वाटते म्हणून
उमेदवार जाहीर होत नाही का, अशी देखील एक दबक्या आवाजात जी चर्चा आहे ती होताना दिसते। मात्र या सगळ्या चर्चेमध्ये अर्थात वारंवार या मतदारसंघाबद्दल नाव येतं ते अर्थातच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं। आशिष शेलार यांच्या नावाची अगदी सुरुवातीपासून चर्चा होत असताना आशिष शेलारांनी मागच्या आठवड्यात सलग 2-3 वेळा दिल्ली दौरे करून आपल्याला ही उमेदवारी कशी मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा होते। त्याचं कारण असं आहे की आशिष शेलार यांना महाराष्ट्रात देखील एक मोठं काम करण्याला स्कोप आहे। सध्या मुंबईची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि आशिष शेलार यांचं मुंबईतलं उपद्रव मूल्य, ताकद दोन्ही मोठी आहे। उपद्रव मूल्य यासाठी की ठाकरे गटावर थेटपणे हल्ला करण्यासाठी अतिशय उत्तम असा चेहरा, अतिशय डिप्लोमॅटिक असा चेहरा आशिष शेलार यांच्याकडे पाहिला जातो। त्यामुळे मुंबईत जर त्यांना मोकळं ठेवायचं असेल, उमेदवारी न देता त्यांना सगळीकडे फिरवायचं असेल, एक स्टार प्रचारक म्हणून आशिष शेलार यांना वापरायचं असेल, तर मात्र त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवणं हा भाजपचा एक मनात असू शकतं। मात्र याच मतदारसंघातली पुन्हा एकदा मी महत्त्वाची जी आकडेवारी सांगतोय, याच मतदारसंघातली एक मोठी मतदारसंख्या जी आहे अर्थातच ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारसंख्या, जी की बऱ्याचदा भाजपच्या विरोधात काम करते आणि विरोधातच जाते, असं जे एक गमक आहे, आत्तापर्यंतचा इतिहास आहे, तो मात्र आशिष शेलार यांच्या उमेदवारीनं पुसला जाऊ शकतो। हे तितकंच खरं ठरू शकतं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आशिष शेलार हे अगदी खाली ग्राउंड भागापासून ते अगदी हाय प्रोफाईल वस्तींमध्ये आशिष शेलार यांना मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघात आहे। मलबार म्हणजे या सगळ्या माफ करा, बांद्रातला परिसर असेल, जरीमरी माता मंदिर असेल, चर्चचा सगळा परिसर असेल, इथं असणारा सगळ्यात मोठा ख्रिश्चन आणि याचबरोबर बांद्र्यातला मुस्लिम देखील आशिष शेलारांसोबत कायम उभा राहिला आहे। हे गणित सर्वांनाच माहिती आहे। खास करून त्यांच्या कामाची पद्धत अर्थात भाजपच्या आयडियोलॉजीच्या विरोधात देखील असणारा एवढा मोठा वर्ग हा वैयक्तिक पातळीवर आशिष शेलार यांनी स्वतःकडे जपून ठेवला आहे आणि त्याचा फायदा हा वारंवार भाजपला आणि मुंबईला होत राहिलेला आहे। त्याचं अनेक उदाहरणं आपण बघतोय की मागच्या महानगरपालिकामध्ये देखील इथं शिवसेनेला यश कमी मिळालं, आशिष शेलारांमुळे ताकदीनं तिथं शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागला आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांना जर ही संधी मिळाली तर आपण ही जागा काढू शकतो असं भाजपला वाटतंय। तुर्तास आशिष शेलार वगळता एकही ताकदीचा नव्या दमाचा चेहरा या ठिकाणी दिसत नाही। हे जरी वास्तव असलं तरी आशिष शेलार यांना दिल्लीत पाठवून इथली ताकद कमी करायची आहे का, हा देखील एक विचार केला जाऊ शकतो। एक महत्त्वाचं यामध्ये की यामध्ये इच्छुकांची संख्या भाजपकडून फार कमी आहे। भाजपकडून देखील जास्त इथं कोणी उमेदवारी मागायला येत नाही। मात्र जर विचार केलाच तर भाजपनं एखादा चेहरा देऊन आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी जर दिली तर मात्र हा मतदारसंघ काढता येईल असं वारंवार पटवण्याचा प्रयत्न जो आहे तो आशिष शेलारांकडून केला जातोय। मात्र अद्याप याला यश आलेलं नाही। दुसरी जर बाजू बघितली तर आशिष शेलार यांना लोकसभेत आणि दिल्लीत जरी संधी मिळाली तरी देखील त्याचा एक चांगला फायदा संघटनात्मक पातळीवर आशिष शेलार यांना होऊ शकतो। राज्यात येत्या काळात होऊ घातलेली समीकरणं पाहता 3 पक्षांचं गणित आणि थेट दिल्लीत जाऊन एखादी संघटनात्मक पातळीवर काम करणं हे आशिष शेलार यांना कधीही वेगळ्या टप्प्यावर एक वेगळं राजकीय वेगळी वाटचाल होऊ शकतं। आपल्याला माहिती आहे की मागच्या 19च्या सरकार ज्यावेळी गेलं होतं त्यावेळेस आशिष शेलार यांनी मुंबई वगळता महाराष्ट्रभर आपलं नेटवर्क बांधायला सुरुवात केली होती। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या रेसमध्ये देखील त्यांचं नाव होतं। मात्र ओबीसीला बसलेल्या फटक्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं पुनरागमन करत त्यांना पॉलिटिकली करेक्ट जागी सेट करणं हे भाजपसाठी गरजेचं होतं आणि म्हणूनच मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांना जागा देत ओबीसी आणि एक मराठा असं दोन्हीचं गणित जे आहे ते भाजपनं साधलं। मात्र येत्या काळात बदलणारी समीकरणं लक्षात घेता केंद्रीय पातळीवर संघटनात्मक काही जबाबदारी मिळते का यासाठी देखील आशिष शेलार प्रयत्न करू शकतात। भाजपमध्ये मिळालेली संधी याला नाराजी व्यक्त करण्याऐवजी मिळालेल्या संधीचं सोनं करणं याचा एक मोठा फायदा पक्षात होत असतो आणि त्यामुळं अनेक इतिहासातली गणितं पाहिली तर आशिष शेलार सारखा जाणता राजकारणी, ज्याला दिल्लीही खूप चांगलं माहिती आहे, दिल्ली भाजपही खूप चांगलं माहिती आहे, महाराष्ट्र भाजप चांगलं माहिती आहे, ज्याची जनतेमध्ये नस आहे आणि ज्याची संघटनात्मक पातळीवर एक स्वतःची एक चांगली छाप आहे, ओळख आहे, कामाचा आवाका खूप मोठा आहे, त्यांना मात्र ही वेगळी संधी ठरू शकते। त्यामुळं राज्यातल्या एकमेव अशा मतदारसंघाकडे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त भाजपचीच मागणी असताना शिवसेना राष्ट्रवादी नसणाऱ्या उमेदवारीकडे जाहीर कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। या ठिकाणी आशिष शेलार येतात का की अन्य नवीन काही चेहऱ्याची ओळख इथं नव्यानं करून दिली जाते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। तुर्तास या वेबलाईव्हमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ जर्नलिस्ट
सचिन सर राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, वेब लाईव्ह, मुंबई.